बोला. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. तुमच्या वडिलांच्या जमिनीबद्दल काय अडचण आहे ते मला कळलंय. एक कलेक्टर म्हणून तुम्ही चुकीचा पायंडा पाडताय हे माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे जमिनी खऱ्या मालकांना मिळाव्या म्हणून तुम्ही नोटीस पाठवल्या, पण तुम्ही तुमच्या सासऱ्यांना नोटीस नाही पाठवली. तायडे मॅडम, ते एवढं सोपं नाही. तुम्ही इतर लोकांना ज्या नोटीस पाठवल्या त्यांची खरी परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? इथे तुमचं घर आहे म्हणून तुम्ही विचार करताय. माझ्या सासऱ्यांसाठी ती फक्त जमीन नाहीये मॅडम, त्यांची आई आहे ती. आणि त्यांना जर मी अशी उघड नोटीस पाठवली ना तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. पण ते काही का असे ना मॅम, सरकारी कामामध्ये जर तुम्ही भावना आणल्या तर अडचण होईल. आणि सर्वांसाठी एक नियम आणि फक्त एका माणसासाठी दुसरा नियम, ही कामाची पद्धत मला काही बरोबर वाटत नाही. मला मान्य आहे. मी अनुभवाने सिनियर म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही कलेक्टर आहात, त्यामुळे तुमचे निर्णय भावनिक असता कामा नये. त्यामुळे तुम्ही त्यांना नोटीस द्या. मी आजच गायतोंडेंकडनं नोटीस मागवते आणि घरी देते. बापू, तुमची जमीन मिळाली. कसली जमीन? गव्हर्नमेंटनं धरणग्रस्त म्हणून तुम्हाला दिलेली जमीन. जोपर्यंत तुम्ही ह्या कागदावर सह्या करत नाहीत तोपर्यंत ही जमीन विनायकरावला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही सह्या करून टाका. होय हो. मग कसली तंद्री लागली? उठा, पोरे येतील आता. घट उठवायचेत ना. आता काय झालंय? काय नाही. नक्की? आल्यापासून इथंच बसला म्हणून विचारते. अगं सुषमा, तेच काय झालं माहिती? भैरवनाथाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं. नक्की झालं का? आणि घट उठवायच्यात ना, कडक नाही झाला का? सगळं झालं का? होय मॅडम, सगळं झालंय. पोरांनो, चला आता आपल्या घरातलं घट उठवायचंय. वय बापू, चला घट उठून घेऊ पटकन. बरं आहे का पोरांनो? गटाची जी माती आहे ती आमच्या शेतातली माती आहे. अजिबात उधळायची नाही, जपून काढायचं काय. हा, बापूंनी इतकी वर्ष जपून ठेवली या माती. बर, चला पोरांना पडदेशीनी. चला चला चला. भैरवनाथाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं. येळकोट येळकोट, देवी आईच्या नावानं. बापू, अहो तुमची पोरगी प्रेग्नेंट आहे आणि ह्याच घरात राहते. विसरू नका बरं. तुमच्या पोरीच्या संसारासाठी या जमिनीच्या कागदावर सह्या करा. कारण परत दंगा झाला तर आता मी गप्प बसणार नाही. भैरवनाथाच्या नावानं सांग बरं. येळकोट येळकोट, देवी आईच्या नावानं सांग बरं. सांग मला म्हणा. दीपा दादा, तू जाऊन नारळ फोड. आणि काकी, तुम्ही कडाकीने घेऊन या. आज लय काम आहे आम्हाला. अजून सगळ्याच्या घरात जायचंय. होय होय. चला पोरांनो. बापू, तोरा बघितला का या पोरगीचा? नुसती ऑर्डर सुटते आल्यापासून. अहो अक्का, आम्हाला अख्ख्या गावाचे घट उठवायचे आहेत. आणि तोरा तर असणारच ना, कारण कलेक्टर मॅडमची पी आहे मी. म्हणे कलेक्टर मॅडमची पी. आधी कलेक्टर मॅडम एवढा अभ्यास कर म्हणजे तिच्यासारखी कामं करायला येत. असं छकुले, अगं तुला माहितीये का, तुझी आप्पी दीदी आहे ना, आपलं शेत मिळवून देणार आहे आता. आणि हा चकुले, ही गटाची माती आहे ना, ही आपण आपल्या शेतात मिसळणार आहे. अरे थांबा, आत्ताच कशाला गावभर करताय? आधी मिळून दे तरी. अहो बापू, आपली तिथे म्हणलं होणारच की. हा, आता
कशी बोलली कलेक्टर मॅडमची पीए, अगदी बरोबर. सगळ्यांना मिळालं ना रे. चला आता दुसऱ्या घरी. भैरवनाथ तुझ्या नावानं, सांग भलं, भैरवनाथ तुझ्या नावानं, सांग भलं, भैरवनाथ तुझ्या नावानं. सांग भलं. सुषमे, ती चकुली आता सगळ्या गावभर करते बघ. मग काय. बर, तुझं घे आटपून. मी नुसता घट उठवलाय, बाकी सगळं पडलंय तसंच. सुषमा, अगं छकुलीला सांगायची काय गरज होती जमीन मिळणार आहे म्हणून? अहो आता काय झालं काय तुम्हाला? हा चांगलं आहे की, त्यात काय एवढं? काय एक गोष्ट पोटात राहत नाही तुमच्या? आता काय झालंय सांगा बरं, कशा पाय एवढं चिडताय? हे बघा, मला आप्पीवरनं पूर्ण विश्वास आहे. ती करणार म्हणल्यावर करणारच. आपल्या आप्पीचा संसार वाचवण्यासाठी ती जमीन सोडावीच लागेल आपल्याला. हॅलो मॅडम, ही नोटीस. टेन्शन आलंय हो काय तोंडे. हो मॅडम, मला कळतंय, पण नोटीस तर आज द्यावीच लागेल. मला मगाची तायडे मॅडम पण तेच बोलली. मला माहिती आहे या नोटीसमुळे तुम्ही खूप अडचणीत येणार आहात. तेच तर काय तोंडे, काहीच कळत नाही काय करू. मॅडम, एक सजेस्ट करू? हं. तुम्ही अर्जुन सरांशी किंवा त्यांच्या बाबांशी का नाही बोलत? नाही नाही नाही, अर्जुन अजूनच भडकेल. नको नको. मग मी त्यांच्या कानावर घालू का? नाही नको, तुम्ही नका काय करू. तुम्ही आता नोटीस दिली ना, मी बघते काय करता येते ते. मॅडम, मला असं वाटतंय की आपण कदाचित खूप विचार करतो. प्रसंगच तसा आहे काय तोंडे. हो, आय कॅन अंडरस्टँड. पण कदाचित असंही होऊ शकतं ना की भांडण न होता, वादविवाद न होताही तोडगा निघेल यातून. मग सोन्याहून पिवळं कोणाला नकोय. मंजिल मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश ही न करे ये तो गलत बात है. प्रयत्न तर करून बघा. मला असं वाटतं की ज्यांच्यासाठी तुम्ही हे करताय ती तुमची आपली माणसं आहेत. ते तुम्हाला नक्की समजून घेतील. बोलते मी. टेन्शन नका घेऊ, काळजी घ्या. येते. येस. तुमच्या पोरीच्या संसारासाठी या जमिनीच्या कागदावर सह्या करा, कारण परत दंगा झाला तर आता मी गप बसणार नाही. बापू, बापू माझा चार्जर कुठं आहे? बापू, माझा चार्जर बघितला का? ते ठेवलेलं नाही. बापू, बापू चार्जर बघितला का हो माझा? बापू, बापू काय झालंय तुम्हाला? का ग बसलाय? नाही, काय नाही झालं दीपे. अहो काय नाही काय बापू, सकाळपासून काय बी बोला ना तुम्ही. नाही काय मग सांगा बरं, मी आता काय मागितलं तुम्हाला? काय बोललो तुमच्याशी? ते हॅलो, हा पत्रकार दीपक मानेच बोलतोय. काय? कुठं? आपण नक्की झालंय काय? बर बर बर, मी पोचतो. बापू, मी जरा जाऊन येतो. मम्मी, मी जरा जाऊन येतो ग. जाऊन येतो? काय रे दीपक? अगं ओढूतला जायचं, एक बातमी कव्हर करायची. आत्ता जायला पाहिजे का? हो जायला पाहिजे मम्मी. ऐक की, जेवण जाणं. जेवायला मागे येतो, 2 तासात मागे येतो. अगं मी नाही गेलो तर दुसरं कोणतरी येऊन टेकल तिथं.
मागे तू जेवायला मी 2 तासात. पोरगना काय ऐकायचं नाही बाबा. चला. तुमने पुकारा और हम चले आए. काय बापू आमची वाट बघत होते ना तुम्ही. आई आता अजून कुणाची वाट बघणार आहेत तेव्हा ते? काय ग आप्पीची आहे, कशी आहेस तू? काय बया, एवढी लेक दर महिन्याला पगार देती, पण घर हाय तसंच हाय घाण. कधी उरावर पडल आणि कधी गपकन तुम्ही मरून जाल, काय सांगता येणार नाही बाया. आई अगं असं बोलतात का? पाहुणे आहेत ते आपले. अरे बनत्या, पण ह्या पाहुण्याला आपण आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा हे कळायला नको का? हा, काय पाहिजे काय नाही ते बघावं. मावशे, त्यांना चांगलंच माहिती की आपल्याला काय पाहिजे ते. काय बापू? अहो काय झालंय? अहो तुम्हाला माहित नाही वे बापू? तुम्ही सांगितलं नाही यांना? अहो काय बापू, ह्याला काय अर्थ आहे बरं? तेव्हा अर्जा तिकडं नख वाढले तरी बायकोला सांगतोय, आणि तुम्ही एवढी महत्वाची गोष्ट सांगितली नाही त्यांना. बापू दुसऱ्या कोणाला काय बोलला नाही ना? नाही नाही. अहो काय झालंय, हे काय बोलताय? अगं दम दम दम, मी सांगते ना तुला, किती घाई बाया तुला. अगं बाईच्या जातीला एवढी घाई चांगली नसती. जा जरा वाईच मला कडाकण्या घेऊन ये बरं. आता घड बसवल्यात म्हणल्या तू केल्या असत्याल ना, जा बरं. अग जा ना, जा. बाया 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 बाया, 4 महिने धुतलंय का नाही काय माहिती बेडशीट. हे शे घाण. पण ते उठ बरं, उठ. घाणीत काय बसतो? हा उठ. हा आणल्या. आण इकडं आण माझ्याकडं. हा गाश. बारी झाली आता. सुषमा तुझ्या हाताला लई चव आहे ग. बंट्या आपल्या घरी हिला स्वयंपाकाला ठेवायची का? अहो काय पण कसं बोलताय तुम्ही? आवाज खाली खाली. हा बापू, तुमच्या आप्पीनं माझ्या बंट्याला जरी धोका दिला असला, जरी मांडवातून पळून गेली असली ना, तरी बी आत्ता आत्ता मी आप्पीची कोण हाय? सासू. हे ध्यानात ठेवायचं आणि तसंच मानाने बोलायचं. मावशे अगं काय लावलंय हे? सया करून निघू चला. सह्या कसल्या सह्या? मला काहीतरी सांगता का आता? एकदम दम मी सांगते. तुला माहितीये का सुषमे, तुमची जमीन कुणी लाटली ती? त्या हंबीरराव सरकारनी. दमदम लई टेन्शन नको घेऊ, सगळं एकदम घ्या, कारण पुढं तर लय मजा हाय बघ. आणि शिवाय ना ती आता लाटलेली जमीन कुणाच्या नावावर हाय? अगं तर त्याही नाही रावाच्या. हाय का नाही गंमत? तुम्ही मला सांगा, हे खरं बोलतायत का? आता गो बाया, खरं का म्हणजे मी काय खोटं बोलते का? बाया मला काय हाऊस आली का तुमच्या असल्या भाड्याच्या भांगारड्या घरात यायची? हा बापू, तुम्हाला काय करायचं माहिती आहे ना? ती जमीन आमच्याच घरात राहिली पाहिजे. चला बापू, ह्यावर सया करा आणि जमिनीवरचे तुमचे सगळे हक्क सोडून द्या. घ्या.
नाही नाही आव, तुम्ही आपीला सांगितलंय का? आता ती काय करणार जावा? तिला सगळं माहिती आहे, पण ती गप का बसली हे कळा ना बघा मला अजून. हे बघा बापू, लग्नात तुम्ही ना हुंडा दिला नाही, कधी चेन केली अर्जुनसाठी केली का? नाही. हुंडा समजून जमीन काकाच्या नावावर करून टाका. हं? नाही 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 तर आपण असं करू, अख्ख्या गावभर करून टाकू ना. त्या अर्जाच्या बापानं बापूची जमीन लाटली म्हणून. हा नाहीतरी अर्जाला भ्रष्टाचारी म्हणून सगळे ओळखतात. त्याच्या बापाला त्याच्या लाईनीत बसून टाकू. हा आई अगं येडी आहे का तू? आप्पी आणि अर्जुनची भांडणं होतील की? बंट्या अरे किती हुशार आहेस रे तू. बरं ऐक ना सुषमा, जा ना जरा मला ह्या कडकण्याबरोबर छान. ए बया छान की काय बया, पाहुण्यांना चहा बी नाही देत. अरे हो दे की भांडणं झाली तर आपल्याला काय तवा. नाही 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 हो ना, आपल्याला त्रास होईल ना त्या भांडणाचा. अरे आपली पोटूशी हाय. अरे बापरे, मग काही होऊ शकते भांडणात. आपण भांडणात अडवायला जायचो आणि चुकून आमचाच धक्का आप्पीला लागला ना, आप्पी खाली पडली तर. अर आणि चुकून आप्पी पोटावरच पडली तर? बस बस करा तुम्ही. मी काय बोललोय का? तुम्ही सांगाल तसं करतो म्हणलंय ना. अहो पण सुषमा, माझ्या लेकीपेक्षा माझ्यासाठी मोठं काय नाही. माझी लेकरच माझ्यासाठी लाख मोलाची आहेत. हम साथ साथ है. बया बापू तुम्ही किती हुशार आहे व. हा कलेक्टर आप्पी सारखं. अगं सुषमा तुला सांगते, आतापर्यंत जमीन होती का तुमच्याकडं? नव्हती ना. नशिबात नाही मानायचं आणि सोडून द्यायचं. हाय काय नाही काय, हाय ना म्हणते. ओ बापू आव करा की लवकर सई. हा घ्या. बाया तुमच्या या खुराड्यात माझा जीव गुदमारायला लागलाय पार. घ्या घ्या घ्या. याच्यावर विनायकरावांचं नाव कुठे आहे? ते आम्ही बघतो की बापू, तुम्ही आधी सही करा. कसं आहे, आमचा काका लय दानशूर करण्याचा अवतार आहे. ते असं ऐकायचं नाही. त्याला हे कळलं ना, ही बी जमीन फुकून टाकायचा. त्यांच्याकडून मी बरोबर सही करून देतो. तुम्ही नका काळजी करू. करा सही करा. झाला आपला यावर. बापू धरा वाईट तो अंडगोड करा. अहो खावा की नको. राडी मी खाते. चला आता आपण निघूया. माझे होता होता राहिलेले सासरे बुवा आणि सासूबाई, यातलं कुणालाच काहीच कळलं नाही पाहिजे. दिप्याला पण नाही. दिप्या आता बाहेर गेला नाही, त्याला मी पाठवलाय. आप्पे अर्जुन तर सोडाच, पण तुम्ही दोघं सोडून तिसऱ्या कोणाला जरी कळलं ना, तर अमोल दादाच्या फोटो शेजारी अजून एक खिळा ठोकून ठेवा. नाही म्हणलं दिप्याचा फोटो लावायला कामाला येईल. तो एक मुडद्या
अरे आपले पाहुणे आहेत ते, पाहुण्यांना अशी धमकी द्यायची असती का? हा, पाहुण्यांशी कसं पिरमाने बोलायचं असतं. त्यांना म्हणायचं अंगा खांद्यावर नातवंड खेळवायचं वय हाय आपलं आता, त्यामुळं असं वागायचं नसतं, असं सांगायचं असतं. बाबड्या उठ, चला आता उठ. हा चला जाऊ आपण. हा येतो बापू, हं? चल येतो. हा